नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुषार सर तुमचं स्वागत करतो माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। या व्हिडिओमध्ये आपण स्कॉलरशिप 2025 या पेपरचं सोल्युशन बघणार आहोत, जो आज दिनांक 9 फेब्रुवारी 2025ला झालेला आहे। ठीक आहे, तर यामध्ये आपण हा पेपर सेट नंबर सी बघणार आहोत। ठीक आहे, तर यामध्ये आपण 26 नंबरच्या प्रश्नापासून सुरू करूया। तर प्रश्न हा तुम्हाला तुमच्या स्क्रीनच्या बाजूला पेपरमध्ये दिसत असेल। आपण डायरेक्ट त्याचं सोल्युशन काढायला सुरुवात करूया। तर आपण 26 नंबरचं सोल्युशन बघूया। ठीक आहे, आपल्याकडे ट्रायनॉमियल आहे 3। त्या ट्रायनॉमियलचे आपल्याला ॲडिशन आणि सबट्रॅक्शन करायचे आहे। तर पहिला ट्रायनॉमियल आहे 2x² + 5x - 8 + 7x² - 9x + 3 आणि -9x² - 4x - 6। ओके, जेव्हा पण मायनसचं साइन असेल तेव्हा आपण काय करतो, नंबरचे साइन चेंज करतो। म्हणून इथं मायनस इन, इथं प्लस इन, इथं प्लस इन। ओके, हे साइन काय होऊन जाईल, आपले कट होऊन जाईल। आता बघा, 2 + 7x² - 9x² = 2 + 7x² 9x²। 9x² मधून 9x² गेले 0 राहिले, प्लस 5x + 4x = 9x। 9x मधून 9x गेले 0 राहिले। ओके, -8 6 + 3 9। 9 मधून -8 केला तर आपल्याकडे +1 आन्सर येईल। तर या प्रश्नाचं उत्तर आहे 1। ओके, पुढचा प्रश्न बघू। -4, तर 4 हा 2चा स्क्वेअर असतो, म्हणून x² - 2चा स्क्वेअर अपॉन मध्ये x² + 3x - 10 मल्टिप्लाइड बाय x² + 2x - 15 अपॉन मध्ये x² - x - 6। ओके, तर याचे आपल्याला फॅक्टर्स पाडायचे आहेत। तर लक्षात ठेवा, 10चे असे दोन फॅक्टर पाहिजेत ज्याची बेरीज किंवा वजाबाकी ही 3x असायला पाहिजे। 10चे दोन फॅक्टर होतात 5 आणि 2। ओके, तर लक्ष ठेवू आपण। आता 5 - 2 किती होतात, 3 होतात। इथं प्लसमध्ये 3 आहे, म्हणून आपण मोठ्या डिजिटना प्लसचं साइन देऊ, लहान डिजिटना मायनसचं साइन देऊ। ठीक आहे, तर लक्ष द्या इकडे, x² - 2चा स्क्वेअर म्हणजे x + 2 x - 2 अपॉन मध्ये हा +5 आहे ना, तर x + 5 लिहा। इथं -2 आहे तर x - 2। ओके, मल्टिप्लाइड बाय। आता 15चे असे फॅक्टर पाडायचे आहेत की ज्याची बेरीज किंवा वजाबाकी 2x येते। ओके, तर लक्ष द्या, 5 3 = 15। ओके, 5 मधून 3 मायनस केले तर 2 येतात। इथं प्लसचं साइन आहे म्हणून मोठ्या डिजिटला प्लस, याला मायनस। ओके, म्हणजे याचा आन्सर काय येईल, x + 5 x - 3। ओके, आता ठीक आहे, आता आपल्याला 6चे फॅक्टर पाडायचे आहेत। 6चे असे फॅक्टर पाडायचे आहेत की ज्याचा आन्सर हा -x म्हणजे 1 यायला पाहिजे। तर 2 3 = 6, इथं मायनसचं साइन आहे, बरोबर आहे। आन्सर मायनस यायला पाहिजे, म्हणून मोठ्या डिजिटला आपण मायनसचं साइन, लहान डिजिटला आपण प्लसचं साइन। ठीक आहे, जो साइन असेल तसा साइन द्यायचा आहे। तर x + 2 याचा फॅक्टर पडेल आणि x - 3 याचा फॅक्टर पडेल। तर x - 3 x - 3 कट झाला, x + 2 x + 2 x + 5 x + 5 x - 2 x - 2 हे सगळे नंबर कट झाले। जर सगळे नंबर कट असेल आणि मल्टिप्लायचा साइन असेल तर आन्सर हा नेहमी 1 येईल। तर याचा पण आन्सर काय आहे, 1। टॉप पॉलिनॉमियल्स 16x⁴, ठीक आहे, +81 आणि 16x⁴ - 81। ओके, तर लक्ष द्या, पॉवर किती आहे याच्यामध्ये, 4, आणि याच्यामध्ये किती आहे, 4। यांच्यामध्ये कोणता साइन नाही म्हणजे मल्टिप्लायचा साइन आहे, प्रोडक्ट विचारणे आहे म्हणजे मल्टिप्लाय। तर 4 4 किती होते, 16। सर्वात मोठा पॉवर हाच त्या प्रश्नाचा उत्तर असतो। 29 नंबरचं, देअर आर सम बर्ड्स इन सँच्युरी, 1/2 ऑफ देम आर फ्लाइंग इन द स्काय। 1/2 म्हणजे 1/2 स्कायमध्ये फ्लाय करत आहे। 1/3 आर सिटिंग ऑन द ट्री,
प्लस 1/3 काय करत आहे, ट्रीवर झोपत आहे, ट्रीवर बसत आहे. अँड 1/8 बर्ड्स पिकिंग ग्रेन्स प्लस 1/8 काय करत आहे, पिकिंग ग्रेन्स करत आहे ऑन द फ्लोर. द रिमेनिंग 45 बर्ड्स आर स्विमिंग इन द लेक प्लस 45 बर्ड्स काय करत आहे, स्विमिंग करत आहे. ओके, म्हणजे हा काय बर्ड्स काय उरलेला आहे. ठीक आहे, तर आपण सर्वात पहिले काय करू, हे फ्रॅक्शन आहे, आपण याची ॲडिशन करून टाकू. बघा 2 आणि 3 प्राईम नंबर आहे, त्यामुळे आपल्याला या तिघा नंबरची मल्टिप्लाय करायला लागेल. तर 2 मल्टिप्लाइड बाय 3 मल्टिप्लाइड बाय 8 किती होतात, 48. 2 3 जा 6, 6 8 जा 48. आता 2ला जर 48 बनवायचं असेल तर मला कितीनं मल्टिप्लाय करावं लागेल, 24नं प्लस 3ला 16नं प्लस 8ला 6नं. ॲन्सर किती आला मला, 46/48. इथपर्यंत कोणाला काही अडचण. ठीक आहे, आता उरणे किती आहेत, 45. पण फ्रॅक्शनमध्ये उरणे किती आहेत, हे जर टोटल असेल तर हा उरलेला पोर्शन किती असेल, 48 पैकी 46 काय झाले, कुठंतरी काम करत आहे. उरणे किती, 2, 2/48. ओके, बरोबर आहे. तर आपल्याकडे उरणे किती, 2. तर 2x ची व्हॅल्यू आपल्याकडे किती आहे, 45. तर 48x ची आपल्याला व्हॅल्यू विचारलेली आहे. क्रॉस मल्टिप्लाय करू आपण. ठीक आहे, तर 45 मल्टिप्लाइड बाय 48 अपॉन मध्ये 2. क्रॉस मल्टिप्लाय करून आन्सर काढू. 2 1 जा 2, 2 2 जा 4, 2 4 जा 8, 45 25 4 जा 120, 25 5 जा 120, कॅरी आले 12, 25 4 जा 96, 96 आणि 12 108, 1080. म्हणजेच ऑप्शन नंबर 4 या प्रश्नाचं उत्तर असेल. द एरिया ऑफ ॲन इक्विलेटरल ट्रायंगल इज 100√3. फाइंड द पेरीमीटर ऑफ इक्विलेटरल ट्रायंगल. द एरिया ऑफ इक्विलेटरल ट्रायंगल ET √3/4 साइड स्क्वेअर. ओके, तर √3/4 मल्टिप्लाइड बाय साइड स्क्वेअर. एरिया किती दिलेला आहे आपल्याकडे, 100√3. तर या √3ला हा √3 काय झाला, कट झाला. इज इक्वल टू s² इज इक्वल टू 4ला जर इकडे शिफ्ट केलं तर 100 मल्टिप्लाइड बाय 4. तर s इज इक्वल टू 100 हा 10चा स्क्वेअर मल्टिप्लाइड बाय 4 हा 2चा स्क्वेअर. तर s इज इक्वल टू भेटणार आपल्याला 20. ट्रायंगलला किती साईड असतात, 3. तर पेरीमीटर काय होऊन जाईल, 20 मल्टिप्लाइड बाय 3 इज इक्वल टू 60. पुढचा प्रश्न तुम्हाला दिसत आहे, x प्लस 2 x³ प्लस 2x² मायनस x मायनस 2. ओके, तर आता आपल्याला याचा आन्सर शोधायचा आहे. तर इथं 1x आहे, इथं 3x आहे, तर आपल्याला x² ची गरज असणार आहे. म्हणजे हा मायनस x³ होऊन जाईल. x² न 2ला जर मल्टिप्लाय केलं तर 2x² आन्सर येईल. इथं पण प्लस इथं पण प्लस, म्हणून आन्सरमध्ये काय येईल, मायनसचं साईन. इथं प्लस साईन असेल तर आन्सरमध्ये तुम्हाला मायनसचं साईन यायला लागेल. हे दोन्ही नंबर एकमेकांना काय झाले, कट झाले. ओके, मग आपल्याकडे उरतो फक्त आणि फक्त -x -2. ठीक आहे, इथं 1x आहे, इथं 1x आहे, हा मायनसचा साईन आपण वर देऊन देऊ. ओके, तर आपल्याला 1ची गरज राहील, म्हणजे इथं प्लस x येऊन जाईल. प्लस x हा 1 मल्टिप्लाइड बाय 2 काय होऊन जाईल, 2. -2 म्हणजे इथं काय येईल, +2. एकमेकांना हे दोन्ही नंबर कट झाले म्हणजे 0. आन्सर किती आला, x² - 1. आणि रिमाइंडर किती उरला तुमचा, द रेशिओ ऑफ एजेस ऑफ अनिल अँड सुनील 4 years बिफोर 4:5. म्हणजे बिफोर 4 years 4:5 आहे. 4 years हेन्स म्हणजे 4 वर्षानंतर द रेशिओ विल बी 6:7. द रेशिओ विल बी 6:7. म्हणजे हेन्स 4 year म्हणजे आता टोटल किती वर्ष झाले असतील आपल्याला, 8 years. 4 वर्ष पहिले, 4 वर्षानंतर म्हणजे टोटल किती इयर झाले असतील, 8 years. आता यांचा डिफरन्स कितीचा आहे, 1चा. याचा पण डिफरन्स कितीचा आहे, 1चा. तर अशा वेळेस आपण काय घेऊ, या दोघांचा डिफरन्स बघू. याचा पण 2 आहे, याचा पण 2 आहे. याला जर आपण सगळ्यांना x देऊन ठेवलं, रेशिओ
रेशोला, तर हा किती होऊन जाईल 2x. डिफरन्स 2x आहे, पण आपला ओरिजिनल डिफरन्स कितीचा आहे 8चा, म्हणजे 2x ची व्हॅल्यू किती भेटते आपल्याला 8. तर x ची व्हॅल्यू किती भेटेल 4. x ची व्हॅल्यू 4 आहे, तर त्याचं आजचं एज विचारलेलं आहे. कोणाचं? अनिलचं. तर पहिल्या नंबरचा एज आहे अनिल आणि दुसऱ्या नंबरचा एज आहे सनील. तर 4 4 जा 16, हा त्याचा 4 वर्षापूर्वीचा एज होता. तर आजचा एज किती होऊन जाईल +4 = 20. त्याचा आजचा एज होऊन जाईल 20 इयर्स. इट्स प्लस 5.25 आवर्स. तर 7.5 म्हणजे 7 hour 30 minutes प्लस 8 hour 45 minutes. 25 म्हणजे क्वार्टर आवर म्हणजे होतात 15 minutes. 5 hour 15 minutes. आपण काय करू, याची ॲडिशन करून घेऊ. 10 कॅरीचा 1, 3 7 आणि 1 7 आणि 2 9. ओके, 7 + 8 15, 15 + 5 20 hours 90 minutes. पण आपल्याला माहीत आहे 60 minutes असतात. तर अशा वेळेस काय करायचं, इथं प्लसचं साईन तर इथं पण प्लसचं साईन. ॲडिशनमध्ये एक नंबर ठेवायचा 40. 0 3 कॅरीचा 1 20 + 1 21 hour 30 minutes. जर इथं मायनसचं साईन असतं तर आपण -40 केला असता. ठीक आहे, इथपर्यंत कोणाला काही प्रॉब्लेम? पुढचा प्रश्न आहे 34 नंबरचा. आता हा एक पॅरलेलोग्राम आपल्याला दिलेला. ठीक आहे, त्याच्यामध्ये ही त्याची हाईट आहे. हा दिलेला आहे 25, खालचा दिलेला हा इतका पोर्शन दिलेला आहे 7, हा पूर्ण पोर्शन दिलेला आहे 60. तर हा पण पूर्ण पोर्शन 60 होऊन जाईल, हा पण पोर्शन 25 होऊन जाईल, कारण की पॅरलेलोग्रामच्या अपोजिट साईड काय असतात, सेम असतात. 7 25. तर ट्रिपनेट आहे आपल्याकडे. बघा ट्रिपनेट कोणकोणते पार्ट करायचे, 3 4 5. मग त्याच्यानंतर 12 5 13. त्याच्यानंतर 8 15 17. त्याच्यानंतर 24 7 25. असे ट्रिपनेट आपल्याला पार्ट करायचे. जर तुमचे पार्ट असेल तर तुम्हाला इझिली आन्सर निघून जाईल की 7 25 आणि 24चा एक काय बनतो, ट्रिपनेट बनतो. आता पॅरलेलोग्रामचा एरिया काय असतो, बेस मल्टिप्लाइड बाय हाईट = 24 × 60. तर आन्सर किती येईल, 0 जसं तसा 6 4 जा 24, 6 2 जा 12, 12 आणि 2 14, म्हणजे 1400 त्या प्रश्नाचं उत्तर आहे. ट्रिपनेट पार्ट नसेल तर तुम्ही काय करू शकता, 25च्या स्क्वेअरमधून 7चा स्क्वेअर मायनस करा, कारण की हा राईट अँगल ट्रायंगल आहे. पायथागोरसचं थेरम. फाइंड द कॅपॅसिटी ऑफ क्युबिकल टँक हॅव्हिंग ईच साइड 1.5 मीटर. कॅपॅसिटी फाइंड करणे म्हणजे व्हॉल्यूम फाइंड करणे. व्हॉल्यूम ऑफ क्युबिकल टँक, व्हॉल्यूम ऑफ क्यूब काय असतो, साईडचा क्यूब, = 1.5 मल्टिप्लाइड बाय 1.5 मल्टिप्लाइड बाय 1.5. ठीक आहे, तर बघा आपण पॉईंटला लक्षात नाही ठेवू. 15चा स्क्वेअर 225 होतो, मल्टिप्लाइड बाय 15 करावं लागेल आपल्याला. 15 5 जा 75, कॅरी 7, 15 2 जा 30 आणि 30 आणि 7 37, कॅरी 3, 15 2 जा 30 आणि 3 33. मग आपल्याला आन्सरमध्ये काय निघेल, 3.375. ठीक आहे, आता आपल्याला याच्यातले दोन ऑप्शन मार्क करायचे आहेत. 3.375 काय असेल, हा क्युबिक मीटर. आता क्युबिक मीटरला जर तुम्हाला लीटरमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर तुम्हाला 1000ने मल्टिप्लाय करायला लागेल. 1000 लिटरने. क्युबिक मीटरला जर लीटरमध्ये कन्वर्ट करायसाठी 1000ने मल्टिप्लाय करू, तर आन्सर आला 3375 लिटर. ओके, तो फर्स्ट आणि थर्ड या प्रश्नाचं उत्तर आहे. शॉपकीपर सोल्ड 2 आर्टिकल्स फॉर ₹1200 each. आफ्टर सेलिंग ही अर्न्ड 20% प्रॉफिट ऑन 1 आर्टिकल, सफर्ड 20% ऑफ. सेम प्रॉफिट सेम लॉस असेल तर अशा कंडिशनमध्ये तुम्हाला काय होतो, नेहमी लॉस होतो. आणि त्याचा फॉर्म्युला आहे x²/100. तर 20चा स्क्वेअर म्हणजे 20 मल्टिप्लाइड बाय 20 अपॉनमध्ये 100. 2 0 2 0 कट झाले, 2 2 जा 4, लॉस होतो म्हणून 4% लॉस या प्रश्नाचं उत्तर आहे. चला आता 37 नंबरचा प्रश्न आपण बघूया. 225चा होल स्क्वेअर -1 अपॉनमध्ये 15चा स्क्वेअर +1. तर याला पण आपण 1चा स्क्वेअर म्हणू शकतो, म्हणजे 225 + 1 225 - 1 अपॉनमध्ये 15चा स्क्वेअर +1 = 225 ना मी 15चा स्क्वेअर असं म्हणू शकतो, +1
यांना ब्रॅकेट देऊन देतो 225 मायनस 1 अपॉनमध्ये 15चा स्क्वेअर प्लस 1 यांना हा कट झाला. ॲन्सर इन 225 मायनस 1 म्हणजेच 224. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1. ठीक आहे. ही गोष्ट लक्षात ठेवू. मीटर, ठीक आहे, डेसी, सेंटी आणि मिली. ओके. डेका, हेक्टो आणि किलो. ठीक आहे. खाली जाणे म्हणजे डिवाइड करणे आणि वर जाणे म्हणजे मल्टिप्लाय करणे. इथपर्यंत कोणाला काही प्रॉब्लेम? ठीक आहे. तर आपल्याकडे आहे डेका, मीटर आणि डेसी. ठीक आहे. 4, 5, 7 प्लस 5, 8, 9 प्लस 2, 8, 4. ठीक आहे. आपण ॲडिशन करून घ्यायची. 7 प्लस 9 16 प्लस 4 20 कॅरीचा 1. 8 प्लस 8 16 आणि 1 17 आणि 5 22 कॅरीचे 2. ठीक आहे. 4 प्लस 5 9 आणि 4 13. ठीक आहे. 13 डेकामीटर 0.2 मीटर. या प्रश्नाचं उत्तर आहे 8 प्लस 8 16 प्लस 6 33 म्हणजे 13.33. तर लक्ष द्या 2.5 किलोमीटर. आता डेका आहे 13.3 आहे. आता डेकापासून आपल्याला हे, ठीक आहे, DECA डेका एन्सरीमध्ये. तर 13 जर याला किलोमीटरमध्ये आपल्याला चेंज करायचं आहे. ठीक आहे. तर आपल्याला कुठे जावं लागेल? डेकापासून खाली म्हणजे डिवाइड बाय किती होऊन जाईल? 1 2 म्हणजे पॉईंट हा 2 डिजिट इकडे सरकेल म्हणजे हा 1.133 किलो होऊन जाईल. KM होऊन जाईल, किलोमीटर. कारण की बघा डेकापासून खाली जाणे म्हणजे डिवाइड करणे म्हणजे पॉईंट अगोदर सरकवणे. ओके. म्हणजे 0.133 होऊन जाईल. पण इथं चुकलेलं आहे. आता याच्यामध्ये दोन ऑप्शन 133चे आहेत किलोमीटरचे. तर बघा 4th नंबरचा ऑप्शन आहे 1.33 किलोमीटर, पण आपल्याला 0.133 पाहिजे. तर ॲन्सर किती येईल? 3rd नंबरचा, जो म्हणजे 133 मीटर असेल. कारण की दुसऱ्या ऑप्शनमध्ये 2.35 आणि 235 मीटर आहे. ठीक आहे. प्रश्न समजला असेल तुम्हाला. 133चे आपल्याकडे दोन ऑप्शन आहेत. तर दोनपैकी किलोमीटरचा ऑप्शन रॉंग होऊन जातो. उरला फक्त मीटरचा ऑप्शन, तोच बरोबर आहे. बिटवीन हाफ सर्कमफेरन्स ऑफ सर्कल अँड इट्स डायमीटर इज 4. फाइंड द एरिया ऑफ सर्कल. हाफ सर्कमफेरन्स म्हणजे पाय डी च्या काय असेल हाफ आणि डायमीटर D यांचा डिफरन्स कितीचा आहे? 4. ठीक आहे. तर पायची व्हॅल्यू येते 22/7 मल्टिप्लाइड बाय D/2 मायनस D इज इक्वल टू 4. इथं आला 11D/7 मायनस D इज इक्वल टू 4. या 7नी सगळ्यांना मल्टिप्लाय करू म्हणजे इथं फक्त 11D उरेल. या 7नी याला मल्टिप्लाय केलं तर 7D इज इक्वल टू या 7नी बाजूला पण मल्टिप्लाय करा 28. 4D इज इक्वल टू 28. D इज इक्वल टू 7. डायमीटर 7 आहे. ठीक आहे. डायमीटर जर 7 आहे तर रेडियस इज इक्वल टू किती होऊन जाईल? 3.5. तर रेडियस जर 3.5 आहे ओके. तर रेडियस जर 3.5 आहे तर पाय r स्क्वेअर इज इक्वल टू 22/7 मल्टिप्लाइड बाय 3.5 मल्टिप्लाइड बाय 3.5. ओके. तर चला याला सॉल्व करूया. 0.5 आन्सर इन 0.5 म्हणजे हाफ. 11 मल्टिप्लाइड बाय 3.5 इज इक्वल टू 11 5 जा 55, 11 3 जा 33, 38. 38.5 या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4.